महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू आणि महायुती एकमेकांसमोर उभे ठाकलेत। दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांना ऊत आलेला आहे। महापौर कोण होणार यापेक्षा कोणत्या जातीचा आणि कोणत्या धर्माचा होणार यावरून वार पलटवार रंगल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार। हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही? मुंबईचा महापौर हा मराठीच होणार। आतापर्यंत हा मराठीच शिवसेनेने महापौर केलेला आहे, पण भारतीय जनता पक्ष आमच्या सोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा। मुंबई महापालिका निवडणुकीला अवघे 10 दिवस उरलेत आणि राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय। शनिवारी वरळी डोममध्ये महायुतीनं प्रचाराचा नारळ फोडला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी पहिली संयुक्त जाहीर सभा घेतली। यावेळी दोघांच्याही निशाण्यावर होते ते ठाकरे। अरे तुमची बुद्धी सरकते, मुंबई सरकत नाही। हे मी म्हणेन करप्शन सम्राट आहे। गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या ठाकरेंवर शिंदे आणि फडणवीसांनी जोरदार टीका केली। निवडणुका आल्या की मुंबई तोडण्याचं राजकारण कसं रंगतं यावरून फडणवीस आणि शिंदेंनी बोचरी टीका केली। मी आज वेगवेगळ्या ठिकाणच्या सभा करून मुंबईमध्ये उतरत होतो, त्यावेळी डोळे फाडून फाडून बघितलं, मुंबई कुठे गेली का, मुंबई कुठे तुटली का, मुंबई कुठे सरकली का। मला तर मुंबई तिथेच दिसली। पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते। अरे तुमची बुद्धी सरकते, मुंबई सरकत नाही। मुंबई तिथेच असते। कोणी माईकाला आला तरी, कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही। सीएम डीसीएमच्या या टीकेचा ठाकरे बंधूंनी जोरदार समाचार घेतला। मुंबईत वरून डोळे फाडून फाडून बघितली, कुठेही मला सरकलेली दिसली नाही आणि जे सातत्याने अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतात त्यांची बुद्धी सरकलेली आहे। मुंबईकर येत्या निवडणुकीत आणखीन काहीतरी त्यांचं फाडणार आहे। सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईचा महापौर कोण होणार याची उत्सुकता देशभरात असते, पण एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या ठाकरे आणि महायुतीमध्ये महापौर हिंदू होणार की मराठी यावरून जुंपल्याचं दिसून आलं। वरळी दुग्ध डेअरी आहे, तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार होतो, ते आता यांनी रद्द करून ते बिल्डरच्या घशात घालतायत। देवनार डम्पिंग ग्राउंड हे बिल्डरच्या घशात घालतायत। कुर्ला मदर डेअरी अदानीच्या घशात घातलेली आहे। मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागरे आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत। म्हणजे यांचा महापौर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानीस्थान होईल, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे। मी असं म्हणतो की उद्धव मामूंचा जर महापौर मुंबईमध्ये झाला तर मुंबईचं पाकिस्तान होईल। मुंबई महापालिकेवर जवळपास 6 वर्ष प्रशासकाची सत्ता आहे। या काळात शिंदे फडणवीसांनी मुंबई महापालिका लुटली असा आरोप ठाकरेंकडून केला जातो। शिवाय आम्ही 70,000 कोटींच्या ठेवी ठेवल्या होत्या असा दावाही केला जातो। त्यावरूनच मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंना टोला लगावला होता। उद्धव ठाकरेंनी त्यावरून सुद्धा पलटवार केला। अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता, ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती, अरे त्या 70,000 कोटीतले 2-3 हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याचं हक्काचं घर मिळालं असतं। ठेवी या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात। आज जर माझ्या माहितीप्रमाणे 15,000 कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे, त्याच्या समोर साधारणतः 3 लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे। म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे। महापालिका निवडणुकीसाठी अद्याप 10 दिवस शिल्लक असताना राज्यात 70 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत।
यावरून राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तर थेट निवडणूक रद्द करा अशी मागणी केली आहे. कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत, हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे. तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत, तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात. नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात. हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल, तो होऊ देऊ नका. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता. कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं. महापालिकांच्या प्रचाराला आता कुठे सुरुवात झालीय. पहिला नारळ महायुतीनं फोडलाय. ठाकरे बंधूंची पहिली सभा अजून व्हायची आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांचा हा सिलसिला आणखी काही दिवस चांगलाच रंगणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.